आणि राज्यामध्ये आज 246 नगर परिषदा 42 नगरपंचायतींची मतमोजणी आहे। या सगळ्याचा निकाल लागणार आहे। 288 पैकी 3 नगरपालिकांचा निकाल या आधीच लागलेला आहे। 3 नगर परिषदा बिनविरोध झालेल्या आहेत। त्यामुळे 285 ज्या नगर परिषदा आणि नगरपंचायती आहेत त्याचा निकाल आज लागणार आहे। अवघा 1 तास उरलाय फक्त मतमोजणीसाठी। कोणता पक्ष बाजी मारणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। निकालाचं काउंटडाऊन सुरू झालं असून आता उत्सुकता शिगेला पोहोचलेली आहे। 2 डिसेंबरला 263 नगर परिषदा आणि नगरपंचायतींसाठी मतदान झालेलं होतं, तर शनिवारी म्हणजे काल 23 ठिकाणी मतदान पार पडलं। आज सकाळी 10 वाजता मतमोजणीला सुरुवात केली जाईल। निवडणूक अधिकाऱ्यांनी मतमोजणीची तयारी सुरू केलेलीच होती, त्यामुळे आता आज कोणता पक्ष बाजी मारणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। सर्व पक्षातल्याच अनेक बड्या नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली आहे। महायुतीतले 3ही पक्ष बाजी मारणार असल्याचं अनेक सर्वेजमधनं समोर आलेलं आहे। महाविकास आघाडी आजच्या या निकालांमध्ये कितपत यश मिळवणार याकडे सुद्धा सगळ्यांचंच लक्ष असेल। सर्वपक्षीय बड्या नेत्यांची प्रतिष्ठा आज पणाला लागलेली असून अनेक लहान शहरांमध्ये आज दुपारपर्यंत गुलाल उधळला जाईल। मात्र गुलाल उधळण्याचा मान नेमका कोणत्या पक्षाला मिळेल? महायुती, महाविकास आघाडी या 2 युती आणि आघाडींमधल्या घटक पक्षांच्या एकंदरीतच परफॉर्मन्सवर आज दिवसभर सगळ्यांचंच लक्ष असेल। तर नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांची आज मतमोजणी आहे। लोकशाही मराठीच्या सर्वेनुसार महायुतीचंच वर्चस्व या निकालांवर राहण्याची शक्यता आहे। भाजप 1 क्रमांकाचा पक्ष ठरणार असल्याचं दिसतंय। शिवसेना 2ऱ्या क्रमांकावर तर राष्ट्रवादी काँग्रेस 3ऱ्या क्रमांकावर राहण्याचा अंदाज आहे। लोकशाही मराठीनं जो सर्वे केलेला होता त्यानुसार महायुतीचंच वर्चस्व या 285 नगर परिषद आणि नगरपंचायत निवडणुकांवर राहणार असल्याचं स्पष्टपणे दिसतंय। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।